चलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपल्या फार्मसी ऑफिसरच्या जागा आहेत त्याचबरोबर ही जी DMARची भरती आहे जवळपास 1100 पेक्षा जास्त जागेची, तर त्याच्यामध्ये जे आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणजे कोणतीही पोस्ट आपण ग्राह्य जरी धरली, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसर या पोस्टच्या महत्त्वाच्या ज्या व्हॅकन्सी आहेत तर त्याच्या आरक्षणाचा किंवा ज्या महत्त्वाच्या आरक्षणामधील ज्या जागा आहेत तर त्याच्या महत्त्वाच्या जागेचा लेखाजोखा किंवा जी महत्त्वाची अपडेट आहे की कोणते विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतात किंवा ओपन कॅटेगरीमध्ये कोण जागेचा बेनिफिट घेऊ शकतं, कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण जे आहे आपली कॅटेगरी सोडून त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतो, फॉर्म फिलअप करू शकतो किंवा आपल्याला फॉर्म फिलअप करत असताना त्याची मदत होईल, असं आरक्षणाबद्दल महत्त्वाची जी ही अपडेट आहे. तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये या आरक्षणामध्ये फॉर्म फिलअप करत असताना बऱ्याच मनामध्ये शंका आहेत, तर त्याविषयी आज महत्त्वाच्या जेवढे व्हॅकन्सी आहेत त्या भरतीमध्ये तेवढ्या महत्त्वाच्या व्हॅकन्सीबद्दल जे आरक्षणाच्या व्हॅकन्सी आहेत त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया, जेणेकरून तुम्ही जेव्हाही फॉर्म भरसाल तेव्हा नेमकं तुम्हाला कळालं पाहिजे की मला किती जागेचा बेनिफिट या पदभरतीमध्ये होतो किंवा मला किती जागेमधून लढता येईल किंवा मला किती जागेमध्ये कॉम्पीट करता येईल. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. त्या अगोदर जर आतापर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर आपलं आयडियल फार्मसी कोचिंग हे टेलिग्रामचं चॅनल आहे. आतापर्यंत तुमच्यापैकी जवळपास 12 ते 13 हजार लोकांनी जॉईन केलेलं आहे. जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आतापर्यंत जेवढेही महत्त्वाचे अपडेट किंवा घडामोडी घडलेल्या आहेत तेवढ्या सर्व महत्त्वाच्या अपडेट त्याच्या PDF त्याचबरोबर इथून पुढे ज्याही भरत्या ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातील त्याचं स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज सर्व महत्त्वाचे तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच ग्रुपवरती अवेलेबल करून दिलेले आहे. त्याच्यामुळे जर जॉईन केलं नसेल तर नक्की टेलिग्राम चॅनलला आणि या यूट्यूब चॅनलला जॉईन करा. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत ज्या लोकांनी फॉर्म फिलअप केले नसतील तर ॲप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट आहे. भरपूर मोठी भरती आहे. आतापर्यंत जो विचार जर केला तर एवढी भरती आपली फार्मसी ऑफिसरची आलेली नव्हती. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन प्रोसेस आतापर्यंत स्टार्ट केली असेल तर मागचा व्हिडिओ बघून ॲप्लिकेशन करू शकता. 1-2 मिनिटामध्ये पूर्ण ॲडचं रिव्हिजन करू आणि लगेच आपली जी व्हॅकन्सी आहे त्याला स्टार्ट करू. 19 तारखेपासून फॉर्म चालू झाले तुमचे. शेवटची तारीख तुमची आहे 9 जुलै. 9 जुलैपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचा आहे. गटकाच्या टोटल 1107 जागा तुम्हाला या भरतीमध्ये बघायला भेटतील. त्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरची 8 नंबरला जी आहे ती महत्त्वाची माहिती. त्याच्यामध्ये 12वीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत. 12वी सायन्ससोबत 12वी सायन्स झाल्यानंतर तुमचा डिप्लोमा विद्यार्थी क्वालिफाय आहेत आणि तुमचे डिग्रीचे सुद्धा विद्यार्थी क्वालिफाय आहेत. फक्त तुमच्याकडे PCIचं लायसन आवश्यक असणं गरजेचं आहे. लायसन नसेल पण लायसनसाठी अप्लाय केलेलं असेल, त्याची पावती असेल तर पावतीवरचा नंबर टाकू शकता. तीसुद्धा माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली. त्याच्यानंतर पात्रता तुम्हाला डिस्कस केली मी. वयोमर्यादा 18 पासून 38 वर्षापर्यंत ओपनचे विद्यार्थी आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आणखीन त्याच्यामध्ये 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीचं जी तुमची एक्झाम कंडक्ट होईल ती ऑनलाईन पद्धतीची MCQ लेवलची असेल, ज्याच्यामध्ये 40 आणि 60चा पॅटर्न असेल. 60 मार्कासाठी मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK लॉजिकल रिजनिंगचे प्रश्न विचारले जातील आणि 40 मार्कासाठी आपलं फार्मसी म्हणजे फक्त टेक्निकलचे प्रश्न विचारले जातील. एका प्रश्नाला 2 गुण अशी 200 गुणाची तुमची एक्झाम होईल. त्याचा पॅटर्न कसा असेल तर तो सेक्शन वाईज दिलेला आहे. जर एका पोस्टची एक्झाम एकापेक्षा जास्त जर शिफ्टमध्ये कंडक्ट करण्यात आली तर त्याच्यासाठी नॉर्मलायझेशन ही प्रोसेस लावण्यात येईल असं ॲडमध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर खाली तुम्ही जर आला तर परीक्षेचे स्वरूप तुम्हाला खाली दिलेलं आहे, ते तुम्हाला मी डिस्कस ऑलरेडी केलेलंच आहे. फक्त थोडासा पॅटर्न जो आहे थोडासा यावेळेस चेंज होणार आहे. तुमची जी एक्झाम आहे ती सेक्शनमध्ये होणार आहे. सेक्शनमध्ये कशी होईल ते थोडंसं आणखी डिटेलमध्ये थोडं एक्सप्लेन करेल. तुम्हाला एक्झामबद्दलसुद्धा भरपूर कन्फ्युजन आहे की मागच्या ज्या एक्झाम झाल्या तशा पद्धतीच्या होतील का, तर तशा पद्धतीच्या होणार नाही. थोडासा एक्झाम कंडक्ट करण्यामध्ये TCSने थोडासा पॅटर्न चेंज केला आहे. आता ज्या टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी 2 नंबर आणि ज्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी 1 नंबर. आता आपली फार्मसी ऑफिसरची टेक्निकलमध्ये येईल तर आपली टेस्ट कशी कंडक्ट केली जाईल ती खाली बघा. आता मराठीचा जो सेक्शन आहे त्याचे 15 प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, लॉजिकल ॲबिलिटी आणि तांत्रिक. तर कदाचित असं असू शकतं की पहिला जेव्हा सेक्शन स्टार्ट होईल तर त्याला ग्रुप A म्हणून स्टार्ट होईल, ज्याच्यासाठी तुम्हाला 18 मिनटं दिले जातील आणि त्या 18 मिनटामध्ये तुम्हाला 20 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आता 20 प्रश्नापैकी तुम्हाला 3 प्रश्न हे मराठीचे विचारले जातील, 3 प्रश्न तुमचे इंग्रजीचे विचारले जातील, त्याच्यानंतर 6 प्रश्न तुमचे लॉजिकल ॲबिलिटी आणि जनरल नॉलेज याविषयी विचारले जाऊ शकतील आणि टेक्निकलचे आपले फार्मसीचे 8 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे अशा पद्धतीची एक्झाम तुमची होऊ शकते. सेक्शनने सुद्धा सबसेक्शन देऊ शकतात ते की ग्रुप A सेक्शन त्याच्यामध्ये 3 प्रश्न 3, 6 आणि 8 असा जर तुमचा पहिला सेक्शन झाला Aचा तर त्याच्यासाठी तुम्हाला 18 मिनटं दिले जातील. 18 मिनटं झाल्यानंतर तो सेक्शन जो आहे ग्रुप Aचा तो तिथून लॉगआउट होईल. म्हणजे पहिला कसं होतं की आपण एक्झाम जर अटेम्प्ट करायला सुरुवात केली तर आपण कधी मराठीचे प्रश्न सोपे असल्याकारणाने आपण 5 मिनटामध्ये एक्झाम
जी आहे ती 15 प्रश्न अटेम्प्ट करायचो आणि बाकीचा उरलेला जो वेळ आहे तुमचा तुम्ही मराठीसाठी यूज करत होते किंवा काही लोकांचा तो पार्ट जो आहे तो इझी असल्यामुळे काही लोक ते लॉजिकल रिझनिंग ॲबिलिटीसाठी जास्त वेळ लागतो ते कारण उरलेला वेळ तिथे यूज करायची किंवा आपण पूर्ण प्रश्नपत्रिका सॉल्व केल्यानंतर मागच्या पॅटर्नमध्ये आपण पूर्ण ओव्हरऑल करण्यासाठी पुन्हा मराठीमध्ये एंटर करायचो, कधी इंग्रजीचे प्रश्न बघायचो, कधी टेक्निकलने जायचो. तर तसं आता इथे करता येणार नाही. जेव्हा तुमचा पहिला सेक्शन चालू होईल तेव्हा तुम्हाला 18 मिनटं दिले जातील. त्याच्यामध्ये 3 याचे मराठीचे आणि इंग्रजीचे प्रश्न असतील, 6 प्रश्न तुमचे जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी आणि 8 प्रश्न तुमचे फार्मसीच्या. हा पोर्शन स्टार्ट झाल्यानंतर एकदा लॉग ऑफ झाला की दुसरा सेक्शन तुमचा बी ग्रुपचा चालू होईल. त्याच्यामध्ये सेम तशाच पद्धतीचा पॅटर्न 3, 6 आणि 8 असे तुमचे 4 जे आहे ते सेक्शनमध्ये परीक्षा राबवली जाईल, ज्याच्यासाठी प्रत्येक एका सेक्शनला 18 मिनटं. अशी टोटल जर विचार केला तर आपल्याकडे 90 मिनटं आहेत, म्हणजे 1.5 तास तुम्हाला आहे. त्या 1.5 तासामध्ये आपल्याला जवळपास 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 100 प्रश्नासाठी तुम्हाला 200 गुण असतील. याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे का? तर निगेटिव्ह सिस्टीम नाही, फक्त नॉर्मलायझेशन होईल. जर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर आपली फार्मसी ऑफिसरची परीक्षा झाली किंवा बाकीच्या परीक्षा जर झाली तर नॉर्मलायझेशन तुम्हाला फॉर्म्युला तिथे लावण्यात येईल. इथपर्यंत क्लिअर झालं. परीक्षेचे शुल्क सांगितलं 1000 रुपये, ओपनसाठी 900 रुपये, कॅटेगरीसाठी परीक्षा फीस रिफंड होणार नाही. इथपर्यंत क्लिअर झालं. पॅटर्न बघितला, पात्रता बघितली, एक्झामचा फॉर्मॅट बघितला कसा आहे. इथपर्यंत सगळ्या तुमच्या गोष्टी आता क्लिअर झाल्या असतील. बाकी डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर केलेत. आता कॅटेगरीनुसार व्यवस्थितपणे आपल्याला तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगेल की आता कसा आपल्याला बेनिफिट घेता येईल या जागेचा. खाली आल्यानंतर जर या जागेचा फुल फॉर्म तुम्हाला बघायचा असेल, आजा म्हणजे काय, तर ते इथं तुम्हाला दिलं आहे. आणि आरक्षणाचं प्रमाण किंवा टक्केवारी किती आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी तर हे इथं दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक प्रमाणपत्र ही एखाद्या कॅटेगरीमधून आपण अप्लाय जर करत असाल तर त्याला कोणते सर्टिफिकेट लागतील ते सुद्धा दिले. थोडक्यात सांगतो येतं की अनुसूचित जातीमध्ये जे लोक येतील त्यांना 13% आरक्षण आहे. त्याच्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असल्यास लक्षात आलं. कॅटेगरी सर्टिफिकेट आणि कॅटेगरी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लक्षात आलं. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. अनुसूचित जातीमध्ये 60% आरक्षण आहे, त्यांनासुद्धा 2 सर्टिफिकेट लागतील. त्याच्यानंतर व्हिजामध्ये 3% आरक्षण आहे, त्यांना 2 डॉक्युमेंटसोबत नॉन क्रिमिनल द्यावं लागेल. त्याच्यामध्ये अपवाद आहेत माजी सैनिक, प्रावीण्यप्राप्त खेळाडू. भटक्या जमाती बमध्ये त्यांना 2.5% आरक्षण आहे, त्याच्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. बाकी खालचे 2 जण अपवाद आहेत. भजकामध्ये 3.5% सेम डॉक्युमेंट. भजकाच्या जागा तुमच्यापैकी बऱ्याच जणाला त्याच्यामध्ये जागा दिसत नसतील, पण असं एकंदरीत पूर्ण ॲडचं जर आपण जागेचं जर गणित बघितलं तर त्याच्यामध्ये असं वाटतं की तिथे प्रिंट मिस्टेक असल्याकारणाने तिथं रिफ्लेक्ट झालेलं नाही. त्याच्यामुळं तिथं भजकच्या व्हॅकन्सी असू शकतात. भज ब नंतर भज क आणि भज ड बाकी सगळे कॅटेगरीच्या जागा दिल्यात. फक्त भज कच्या कॉलममध्ये फक्त भज नाव आहे, तिथं क कदाचित राहिला असेल तर त्यासुद्धा व्हॅकन्सी त्याचा आपण बेनिफिट घेऊ शकतो. भजकचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 3.5% आहे. डॉक्युमेंट सेम आहेत. भज डमध्ये 2% आरक्षण. कॅटेगरी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि बाकीचे डॉक्युमेंटसुद्धा सेम आहेत. त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी 19% आरक्षण. डॉक्युमेंट सेम आहेत. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आरक्षण, सेम डॉक्युमेंट. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS जे लोक आहेत त्यांना 10% आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट त्यांना लागेल. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक ECBCमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना 10% आरक्षण आणि वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. आता प्रत्येक जणाला कन्फ्युजन असतं की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं सर्टिफिकेट लागेल, तर तुम्हाला इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्याचा की कोणत्या कॅटेगरीचं तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल तर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतील. तर लक्षात आलं. ECBCसाठी नॉन क्रिमिनल लागेल, EWSसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र लागेल आणि बाकी सर्व लोकांसाठी कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लागतील जर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल त्या विशिष्ट पोस्टमध्ये. आता हे तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा क्लिअर केला. बाकीचे सुद्धा महिला आरक्षण, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर खेळाडू याच्यासाठीचे महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. आता खाली जर तुम्ही याच्यामध्ये आला तर तुम्हाला आपल्या पोस्टचं पूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे, तर ते आपण आता इथे जाणून घेऊयात. तर खाली 8 नंबरला आपली औषध निर्माताची पोस्ट आहे. तुम्ही बघू शकता टोटल 207 पदे आहेत. गेल्या वर्षी 169 पदे होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॅटेगरीनुसार डिवायडेशन आपण रिक्त पदांचं बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता 26 एवढ्या जागा तुम्हाला अनुसूचित जमाती या कॅटेगरीच्या बघायला भेटतात. लक्षात आलं. अनुसूचित जमाती त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या 8 जागा आहेत. म्हणजे जे लोक या प्रवर्गामध्ये बिलॉंग करत असतील आजामध्ये
त्यांच्यासाठी टोटल जागेचा जर विचार केला तर 26 जागा असतील, पण ह्या ज्या सर्वसाधारणच्या 8 जागा आहेत, तर त्या 8 जागेचा बेनिफिट जे आहेत ते तिथल्या कॅटेगरीतले सर्व विद्यार्थी जे आहेत ते नॉर्मली घेऊ शकतात. पण ह्या 8 जागा सोडून बाकीच्या ज्या जागा आहेत या 26 मधल्या, त्याच्यामध्ये 8 जागा ह्या महिलासाठी 30% असतील, तर त्याचा बेनिफिट फक्त त्याच महिला घेऊ शकतात ज्या की अजामध्ये बिलॉंग करतात, फक्त महिला कॅटेगरी 30%. त्याच्यानंतर अजामध्ये खेळाडू 5%चे विद्यार्थी आहेत ते एका जागेचा बेनिफिट घेऊ शकतील, आणि माजी सैनिक 15%, 4 जागा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 1 जागा, आणि पदवीधर अंशकालीन 10%, 3 जागा. आता याच्याबद्दल सुद्धा भरपूर लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की पदवीधर अंशकालीन उमेदवार 10% म्हणजे नेमकं काय, याच्यावर सुद्धा सेपरेट एक व्हिडिओ देईल मी. त्याच्यानंतर अशा टोटल 26 जागा आहेत. लक्षात आलं त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे की समजा आजामधून तुम्ही बिलॉंग करत असाल, तुमची कॅटेगरी अनुसूचित जमाती ही असेल. आता हे बाकीच्या सर्व पोस्टसाठी सुद्धा लागू होतं आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या की आपल्याला कसा कॅटेगरीचा बेनिफिट करून घ्यायचा आहे आणि आपण किती जागेचा बेनिफिट घेऊ शकतो. आता आजामधून आपण बिलॉंग करतो तर आपल्या कॅटेगरीसाठी 26 जागा आहेत. तर आपण या 26 जागेपैकी सर्वसाधारण विद्यार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये महिला सोडून हे तर विद्यार्थी घेऊ शकतात या 8 जागेचा बेनिफिट, पण हे खालचे सोडून बाकीचे जे विद्यार्थी असणार आहेत आजामधले, तर ते या सर्वसाधारण 8 जागेचा बेनिफिट घेऊ शकतील आणि ओपनच्या 19 जागेचा बेनिफिट घेऊ शकतील. म्हणजे लक्षात आलं 19 + 8 जी टोटल येईल तेवढा बेनिफिट तुम्ही सर्वसाधारणचे आजामधले विद्यार्थी त्याच्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतात. त्या फार्मसीच्या तेवढ्या पोस्टसाठी तुम्ही लढू शकता, फक्त हे विद्यार्थी सोडून. आता याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना या कॅटेगरीचा या जागेचा सुद्धा बेनिफिट घेता येईल आणि सर्वसाधारणच्या 8 जागेचा सुद्धा बेनिफिट घेता येईल. एवढं लक्षात आलं. आता हा कन्सेप्ट सगळ्या कॅटेगरीला लागू होईल. आता आजामध्ये 15 जागा आहेत, 15पैकी सर्वसाधारणच्या 5 जागा म्हणजे आजा कॅटेगरीमधील एवढे खालचे विद्यार्थी सोडून महिलापासून तर अंशकालीनपर्यंत बाकीचे सर्व विद्यार्थी या 5 जागेचा आणि या 19 जागेचा बेनिफिट घेऊ शकतील. बाकी महिलासाठी 5, खेळाडूसाठी 5, माजी सैनिक 2, प्रकल्पग्रस्त 1, पदवीधर अंशकालीन 1, अशा टोटल कॅटेगरीसाठी 15 जागा. लक्षात आलं. महिलापासून तर अंशकालीन 10% हे विद्यार्थी सोडून बाकीचे विद्यार्थी 5 आणि 19 जागेचा फायदा घेऊ शकतात. तेवढ्या जागा त्या फार्मसी ऑफिसरच्या त्यांना आहेत, त्यांच्यासाठी ते लढू शकतात. ही झाली कॅटेगरी. त्याच्यानंतर विमुक्त जातीमध्ये प्रवर्ग आहे. विमुक्त जातीमध्ये या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी टोटल 4 जागा या पदभरतीमध्ये आहेत. आता तुम्ही लोक कोणत्या जागेचा बेनिफिट घेऊ शकतात, तर सर्वसाधारणमध्ये तुमच्यासाठी 1 जागा आहे व्हिसा कॅटेगरीसाठी. तर तुम्ही या एका जागेचा बेनिफिट आणि या 19 जागेचा बेनिफिट म्हणजे तुमच्यासाठी 20 जागा आहेत. 20 जागा कोणासाठी, तर महिला प्रवर्ग, खेळाडू, माजी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन हे विद्यार्थी सोडून. आता हे जे विद्यार्थी ज्याचं नाव घेतलं मी महिलापासून तर अंशकालीनपर्यंत, यांनासुद्धा या एका जागेचा बेनिफिट आणि या 19 जागेचा बेनिफिट घेता येईल त्यांच्या स्वतःच्या आरक्षणाच्या जागेला धरून. लक्षात आलं. हे झालं तुमचं अजमध्ये. त्याच्यानंतर आता तुमचं ब कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी पदभरतीमध्ये 6 जागा आहेत. या 6 जागेचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. खाली 2 जागा सर्वसाधारणच्या, तर याच्यामध्ये ह्या 2 जागा आणि ह्या ओपनच्या 19 जागा सर्वसाधारणच्या, अशा 21 जागेचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. कोणते विद्यार्थी, महिलापासून तर अंशकालीन हे सोडून. बाकी महिलासाठी 2 आहेत, 1 जागा माजी सैनिक, 1 जागा तुमची पदवीधर अंशकालीनसाठी, अशा टोटल भजबच्या 6 जागा. भज मध्ये जर तुम्ही असाल, नुसती भज दिली. आता इथं कन्फ्युजन एक असं आहे की भज कच्या विद्यार्थ्यांना टोटल जर आपण व्हॅकन्सी बघितलं तर कोणत्याच पोस्टमध्ये तुम्हाला या कॅटेगरीचा इथं उल्लेख केलेला दिसत नाही. नुसतं भज नाव दिले तर कदाचित ती प्रिंट मिस्टेक असू शकते. इथं भज कच्या कॅटेगरी असू शकतात. तर इथं टोटल 7 व्हॅकन्सी दिल्यात. 7 व्हॅकन्सीपैकी सर्वसाधारणच्या 2 व्हॅकन्सी. जे भज आता आपण भज कन्सिडर करूया तिथे, कदाचित ती प्रिंट मिस्टेक असेल तर. समजा भज कचे विद्यार्थी त्यांच्या टोटल 7 जागा आहेत पदभरतीमध्ये. तर सर्वसाधारणचे जे 2 विद्यार्थी आहेत, सर्वसाधारणच्या ज्या 2 जागा आहेत, तर या 2 जागेचा बेनिफिट आणि या 19 जागेचा बेनिफिट, तर एक भज मधले विद्यार्थी 21 जागेचा बेनिफिट घेऊ शकतात, महिला आणि पदवीधर एवढे सोडून. आणि बाकी हे तर लोक त्यांच्या जागेचा सुद्धा बेनिफिट घेऊ शकतात, या 2 जागेचा सुद्धा बेनिफिट घेऊ शकतात आणि 19 जागेचा सुद्धा बेनिफिट घेऊ शकतात. म्हणजे जे खालचे जे इथं प्रवर्ग दिला आहे, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन, हे विद्यार्थी त्यांना दिलेल्या स्पेसिफिक त्यांच्या स्पेशल जागा प्लस सर्वसाधारणच्या जागा प्लस एक ओपनच्या 19 जागा. म्हणजे कॅटेगरीचे थोडक्यात जर सोप्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर ते ओपनच्या 19 जागेमध्ये सुद्धा खेळू शकतात आणि त्यांच्या कॅटेगरीमधील सर्वसाधारणच्या सेक्शनमध्ये जेवढ्या जागा दिल्यात तर तेवढ्या जागेमध्ये ते खेळू शकतात, लढू शकतात, त्याचा फायदा घेऊ शकतात. हा साधा आणि सरळ कन्सेप्ट आहे, जास्त त्याच्यामध्ये कन्फ्युजन करण्याचं कारण नाही.
बाकी मग भजकसाठी आपण कन्सिडर करू महिलासाठी 2, खेळाडूसाठी 1, माजी सैनिक 1, प्रकल्पग्रस्त 1, अशा टोटल 7 जागा. भजडमध्ये येत असाल तर रिक्तपदे टोटल 3 पैकी सर्वसाधारणच्या 1, भजडचे विद्यार्थी हे सोडून 1 आणि 19 जागेचा बेनिफिट 20 जागेचा घेऊ शकतात. महिला 1 आहे जागा, त्याच्यानंतर माजी सैनिक 1, हे लोक या सर्वसाधारणच्या 1चा त्याच्यानंतर त्यांच्यासुद्धा 1 पोस्टचा आणि 19 पोस्टचा फायदा घेऊ शकतात. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्गामध्ये तुम्ही जर येत असाल तर तुमच्यासाठी 4 जागा आहेत. 1 जागा सर्वसाधारणची, 1 जागा महिलाची, 1 जागा तुमची माजी सैनिकाची, 1 जागा तुमची पदवीधरची. तर तिथेसुद्धा लोक या सर्वसाधारणच्या 1 जागेचा आणि 19 जागेचा बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यानंतर इतर मागास वर्गामध्ये तुम्ही जर येत असाल तर तुमच्यासाठी 43 एवढ्या जागा या पदभरतीमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यापैकी 15 जागा या तुमच्या सर्वसाधारणच्या इतर मागास प्रवर्गामध्ये म्हणजे इमामध्ये सर्वसाधारण जे विद्यार्थी त्या या 15 जागेचा आणि या 19 जागेचा मिळून तेवढ्या येणाऱ्या टोटलचा बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यामध्ये 13 जागा महिलासाठी आहेत. आता या महिलासाठी ज्या 13 जागा आहेत तर या 13 जागा इथं महिलासुद्धा या 13 जागेचा बेनिफिट घेतील. त्याच्यानंतर सर्वसाधारणच्या 15चासुद्धा बेनिफिट घेतील आणि ओपनमधल्या 19 जागेचासुद्धा बेनिफिट घेऊ शकतील. त्याच्यानंतर खेळाडूमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या 2 जागेचा 15 जागेचा आणि 19 जागेचा फायदा घेतील. माजी सैनिक 5-6 जागा आहेत ते सुद्धा तसंच, प्रकल्पग्रस्त 2, 1 जागा तुमची भूकंपग्रस्त आणि 4 जागा तुमच्या अंशकालीनच्या. त्याच्यानंतर ECBCमध्ये 21 जागा, 8 जागा सर्वसाधारण, 6 जागा महिलासाठी, 1 जागा तुमची खेळाडू, 3 जागा तुमच्या माजी सैनिक, 1 जागा तुमची प्रकल्पग्रस्त आणि 2 जागा तुमच्या पदवीधर अंशकालीनच्या आहेत. तर या कॅटेगरीचा तुम्ही मध्ये असाल तर तुम्ही 8 जागेचा आणि ओपनच्या 19 जागेचा फायदा घेऊ शकता. बाकीचे विद्यार्थीसुद्धा ह्या स्पेशल जागा, ह्या 19 जागा आणि ह्या 8 जागेचा बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी 19 जागा या भरतीमध्ये, 6 जागा सर्वसाधारणच्या, 6 जागा महिलासाठी, 1 जागा खेळाडू, 3 जागा तुमच्या माजी सैनिक, 1 जागा प्रकल्पग्रस्त आणि 2 जागा तुमच्या अंशकालीन पदवीधर. अशा टोटल 6 जागेचा बेनिफिट आर्थिकदृष्ट्या दुर्बल या कॅटेगरीमधले विद्यार्थी 6+19चा फायदा घेतील आणि खालचे स्वतःच्या ह्या जागा, ह्या 6 जागा आणि ह्या 19 जागेचा फायदा घेतील. आता शेवटची कॅटेगरी डिस्कस करू आपण. ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल, तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुम्ही या सर्व टोटल 59 जागा तुमच्यासाठी आहेत. पण तुम्ही या स्पेशल खाली जर कॅटेगरीत नसाल एवढ्या तर तुम्ही या 19 जागेचा बेनिफिट घेऊ शकता. त्याच्यानंतर ओपनमध्ये 18 जागा महिलासाठी आहेत, 3 जागा तुमच्या खेळाडूसाठी आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिकाच्या 9, 3 जागा तुमच्या प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 6 पदवीधर अंशकालीन. अशा टोटल पदभरतीमध्ये 207 जागा. त्या 207 जागेपैकी टोटल 68 जागा तुमच्या सर्वसाधारणच्या, 63 जागा तुमच्या महिलाच्या, 10 जागा तुमच्या टोटल खेळाडूच्या, 32 जागा तुमच्या माजी सैनिक, 10 जागा प्रकल्पग्रस्त, 3 जागा भूकंपग्रस्त आणि 21 जागा अंशकालीन ज्या आहेत. अशा टोटल 207 जागाचं जे पूर्ण जे आहे ते हा लेखाजोखा आहे. तर कन्सेप्ट लक्षात आली. फॉर्म फिलअप करत असताना जर मला बघायचं असेल की मला नेमकं किती जागेचा पदभरतीमध्ये फायदा घेता येईल ते फक्त आता 2 मिनटात पुढच्या सांगतो. जर आतापर्यंत सांगितलेलं डोक्याच्या वर गेलं असेल तर आता उदाहरण समजा इथं मी कन्सिडर केलं की पदभरतीमध्ये 207 जागा आहेत. तर 207पैकी 207चा मला बेनिफिट घेता येईल का? तर घेता येणार नाही. तर कोणता बेनिफिट घेता येईल? आता उदाहरण आपण इथं कन्सिडर करू की ब कॅटेगरीचं उदाहरण मी देऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की भज ब माझी समजा कॅटेगरी आहे, मी ब कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. आता मी अप्लाय करत असताना मी मेल विद्यार्थी आहेत तर ते या महिला जागेचा बेनिफिट त्यांना घेता येणार नाही. माझ्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट नाही त्याच्यामुळे मी या जागेचासुद्धा बेनिफिट घेता येणार नाही. मी माजी सैनिक नसल्याकारणाने मला याच्यासुद्धा बेनिफिट घेता येणार नाही. माझ्याकडे प्रकल्पग्रस्तचं सर्टिफिकेट नाही तर मला याचं कॅटेगरी घेता येत नाही. भूकंपग्रस्त सर्टिफिकेट नाही, ह्या जागा गेल्या. पदवीधर नाही, ह्या जागा गेल्या. आता मी भज बमध्ये जे आहे मेल कॅटेगरीमध्ये असल्याने माझं महिलाचं आरक्षण गेलं, खेळाडूचं गेलं, माजी सैनिक सर्टिफिकेट नाही, भूकंपग्रस्त नाही, पदवीधरांशिकालीचं सर्टिफिकेट नाही. तर मी खाली कोणत्याही जागेचा बेनिफिट घेऊ शकत नाही. तर मी कोणत्या जागेचा बेनिफिट घेऊ शकतो? तर मी या सर्वसाधारणच्या 2 जागेचा बेनिफिट घेऊ शकतो मी जर भज कॅटेगरी भजमध्ये असेल तर. आता त्याच्यानंतर आणखीन कोणत्या याच्यामध्ये मी लढू शकतो? तर ओपनच्या 19च्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये मी लढू शकतो, त्याच्यामध्ये मी स्पर्धा करू शकतो. मी त्या जागेचा फायदा घेऊ शकतो जर मला तशा पद्धतीचं मेरिट जर मी मेरिटमध्ये जर गेलो, मेरिटमध्ये जर उतरलो, मला तेवढे मार्क पडले तर मी ओपनमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन होऊ शकतं. आता एवढं लक्षात आलं असेल. सरळ सोप्या भाषेमध्ये उदाहरण देऊन सांगितलं मी की एखाद्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, महिला नसाल, खेळाडू नसाल, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधरग्रस्त, अंशकालीन नसाल,
मेल कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणच्या 2 जागेचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आणि बाकीच्या 19 जागेचा बेनिफिट घेऊ शकता. आता हे एवढं सोपं गणित आणि हा कन्सेप्ट पदभरतीमधल्या 1107 जागेसाठी लागू होतो. फक्त फार्मसी ऑफिसरच्या जागा आणि त्याचा पोस्टचं उदाहरण देऊन सांग की जेवढ्याही पोस्ट आहेत, जेवढी आरक्षण आहेत, जेवढ्याही पदव्या जे 1920 भरतीच्या पोस्ट आहेत, तेवढ्या सगळ्या भरतीसाठी हाच आरक्षणाचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर लक्षात आलं, पूर्ण जेवढ्याही महत्त्वाची कन्सेप्ट सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न होता तेवढा तुमच्या लक्षात आला असेल. तरीही तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल, शंका असेल, फॉर्म फिलअप करत असताना आरक्षणाबद्दल काही अडचणी असतील, काही कळत नसेल, कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरून मला किती जागा आहेत मला समजत नाही की किती जागेचा मी फायदा घेऊ शकतो, तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करा. वाटली महत्त्वाची माहिती आहे तर नक्कीच तुम्हाला तिथे त्याचा रिप्लाय देईल. आय होप तुमच्या एवढ्या डिस्कशनमधून तुमच्या मनात काही कन्सेप्ट नसेलच. सर्व जेवढंही सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तेवढं तुमच्या लक्षात आलंच असेल. तरी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. बाकी हे PDF टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर केलं आहे, आयडियल फार्मसी कोचिंग टेलिग्राम चॅनलचं नाव. त्याचबरोबर हे यूट्यूब चॅनल आहे, याच्यावरती इथून पुढं ज्याही महत्त्वाचे अपडेट असतील सिलेबस पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न करेल, महत्त्वाचे MCQ, महत्त्वाचे टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर फॉर्म फिलअप करत असताना फॉर्म भरण्यापासून तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत तुम्ही जॉईनिंग होईपर्यंत ज्याही महत्त्वाच्या टेक्नॉलिटीज, ज्याही महत्त्वाची माहिती, जेही महत्त्वाचं गायडन्स, महत्त्वाचं मार्गदर्शन किंवा जॉईनिंग होईपर्यंत ज्याही तुम्हाला अडचणी येतील त्याचं सर्व अडचणीचं समाधान याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला होईल. त्याच्यामुळे जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की यूट्यूब चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी, आजूबाजूचे तुमचे बहीण भाऊ, मित्रमैत्रिणी एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील त्या सर्व लोकांपर्यंत यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण सर्वात पहिल्यांदा आणि महत्त्वाचा क्वालिटीचा कंटेंट तुम्हाला व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी करा आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.